आज आपण गणपती बाप्पासाठी रव्यापासून मस्त असे खुसखुशीत मोदक तयार करणार आहोत। तर त्यासाठी मी इथे 1 वाटी रवा घेतलेला आहे। अगदी 0 नंबरचा रवा आपल्याला मार्केटमध्ये भेटतो तो रवा आहे। आणि जर तुमच्याकडे जाडसर रवा असेल तर थोडंसं त्याला तुम्ही मिक्सरमध्ये फिरवून घेऊ शकता। तर इकडे मी थोडंसं साजूक तूप गरम केलेलं आहे। तर आपल्याला थोडंसं याला असं मोहन लावायचं आहे तुपाचं। आणि तूप टाकल्याच्या नंतर आपल्याला हा संपूर्ण रवा ह्या तुपामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा। इथे मी रवा भाजलेला नाही, तर मी यामध्ये थोडंसं मीठ टाकते। आता आपण यामध्ये थोडं पाणी घालून याचा मस्त असा पोळीसारखा गोळा तयार करून घेणार आहे। आमच्या इथे बाजूलाच गणपती बाप्पा बसलेले आहेत, तर मस्त आता तिथे देखील आरती चालू झाली आहे आणि मी इकडे मोदक बनवते। खूप छान वाटलं मला हे। आता इकडे मी इथे पिठाचा गोळा मस्त असा तयार करून घेतलेला आहे। आता एक 10 मिनिटे आपण याला भिजू देणार आहोत। तर आता मी इथे थोडंसं खोबरं किसून घेते खिरापत बनवण्यासाठी। आता इकडे मी जेवढं खोबरं घेतलंय तेवढीच इथे साखर देखील घेतलेली आहे। इकडे एक मिक्सरचा जार घेतलाय आणि आता त्यामध्ये आपल्याला ही पूर्ण खिरापत जी आहे ती मस्त अशी बारीक त्याची पावडर तयार करू। थोडीशी वेलची पूड घेतली आणि आता याला मी मिक्सरला बारीक फिरवून घेते। तर मिक्सरला व्यवस्थित असं बारीक करून घेतलेली आहे। तर तुम्ही बघू शकता आपलं पीठ देखील इकडं व्यवस्थित असं भिजलेलं आहे। हा रवा पूर्ण असा आपलं जे आपण पोळीसाठी कणिक मळतो त्या प्रकारे व्यवस्थित भिजला गेलेला आहे। आता आपल्याला हे पूर्ण असं एकजीव होण्यासाठी हे थोडं करून मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे। तर आता मिक्सरच्या जारमध्ये असं थोडं करून आपल्याला हे पीठ फिरवून घ्यायचं आहे। तर पूर्ण एकाच वेळी असा एकच गोळा आपण टाकणार नाही, तर थोडंसं याला आपण असं तोडून टाकूयात, म्हणजे हे व्यवस्थित एकजीव होतं। तुम्ही बघू शकता अगदी थोडंसं मी इथे घेत। तर मी इकडे हे मिक्सरमध्ये फिरवून घेतल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता अगदी मस्त असं आपलं हे पीठ तयार झालेलं आहे। आणि अशाच पद्धतीने बाकी उरलेलं पीठ देखील आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे। मिक्सरला फिरवून घेतल्याच्या नंतर आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे। आता आपल्याला जेवढा मोठा छोटा मोदक बनवायचा आहे त्या पद्धतीचा गोळा तयार करून घ्यायचा आणि याला मस्त असा आपल्याला वाटीचा शेप द्यायचा आहे। रवा जर तुमचा जाड असेल तर त्याला थोडा वेळ जास्त भिजू द्यावा लागतो। माझ्याकडे जो रवा होता तो अगदीच मस्त असा बारीक 0 नंबरचा रवा, जो मी सेपरेट असा मोदकसाठी घेतलेला होता। तर अशा पद्धतीची मी इथे वाटी तयार करून घेतली आहे आणि जी आपण खिरापत बनवलेली होती ती आता आपल्याला यामध्ये अशी भरून घ्यायची आहे। मोदकची साईज तुम्ही तुमच्या चॉईसनुसार ठेवा, तुम्हाला कितपत छोटी मोठी हवी आहे त्यानुसार। आणि कळ्यांची करायची असेल तर तुम्ही कळ्यांचे मोदक देखील बनवू शकता। तर कळ्या करायचं पण खूप सोपं आहे, परंतु बऱ्याच जणांना जमत नाही। अगदी इझी बनतात, जास्त वेळ पण लागत नाही। आणि खिरापत अशी मध्ये दाबून देऊन थोडासा वेळ लागतो, परंतु व्यवस्थित आणि छान असे कळ्यांचे मोदक देखील आपण अशाच पद्धतीने बनवू शकतो। तर तुम्ही बघू शकता झाला आहे आपला इथे हा कळ्यांचा मोदक तयार। तर अशा पद्धतीने इकडे हे सर्व मोदक तयार करून झालेले आहे। आता आपण हे तळून घेणार आहोत। तर इकडे मी गॅसवरती कढाई ठेवून त्यामध्ये तेल टाकलेलं आहे तळण्यासाठी। तर इकडे आपलं तेल देखील तापलेलं आहे। गॅस थोडासा कमी करूयात आणि एकावेळी तेलामध्ये जेवढे मोदक बसतील तेवढे मोदक आपल्याला अगदी मंद गॅसवर मस्त असे लाल रंगामध्ये तळून घ्यायचे आहेत। तर तुम्ही बघू शकता इकडे मोदकांचा रंग चेंज झालेला आहे। तर आता मी हे काढून घेते। अगदी मस्त असे कुरकुरीत आपले हे मोदक
तयार होत आहे। तर तुम्ही तेलाऐवजी इथे तूप देखील वापरलं तरी चालेल। जर तुम्हाला साजूक तुपामध्ये तळायचे असतील तर तुम्ही ते तळू शकता। तर अशा पद्धतीने मस्त असे हे गणपती बाप्पाचे मोदक तयार झालेले आहेत। फक्त रवा आणि खिरापत वापरून बनवलेले हे मोदक। तर तुम्ही देखील अशा पद्धतीचे हे मोदक नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये जरूर कळवा। चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।